मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाऊस पडतोय। त्यातच नालासोपारा असेल किंवा वसई विरार इथं सुद्धा पाऊस पडतोय आणि सलग चौथ्या दिवशी पावसाच्या कहरामुळे वसई, नालासोपारा आणि विरारमध्ये दाणादाण उडावलेली आहे। रस्त्यात कमरेभर पाणी साचले, रेल्वे रूळ बुडाले, तर अनेक सोसायट्यांना पाण्याचा बिळखा पडलेला आहे। असं चित्र वसई, नालासोपारा, विरार या पट्ट्यामध्ये पाहायला मिळतंय। यामुळे या भागातील नागरिकांच्या हालाला पारावार उरलेला नाही आणि इथल्या महापालिकांनी केलेले नाले सफाईचे दावे या पाण्यात वाहून गेले। पाहुयात त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। नालासोपारा विरारमध्ये पावसामुळे दाणादाण। कोसळधारेमुळे नागरिक बेहाल। कुणामुळे बुडालं वसई, विरार, नालासोपारा? गेल्या 3 दिवसांपासून वसई, नालासोपारा, विरार या पट्ट्यात पावसानं धुमशान घातलंय। वसईच्या मधुबन सोसायटी परिसरातील पावसाचा कहर दाखवणारी ही दृश्य। या दृश्यातून वसई, नालासोपारा, विरार या पट्ट्यात कशा पद्धतीनं दाणादाण उडालीये हे दिसून येतंय। या परिसरातील भागाला पाण्याने वेढा घातलाय। अनेक वाहनं पावसाच्या पाण्यात बुडाली आहेत। इथल्या रस्त्यांना अक्षरशः नद्यांचं स्वरूप प्राप्त झालंय। अशी स्थिती वसई, नालासोपारा आणि विरार मधील अनेक भागांमध्ये आहे। नालासोपारा कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। रात्रीपासून ज्या झालेल्या पावसाने मी आपल्याला दाखवतो की हा आचोळे रोड आहे आणि हा आचोळे रोड संपूर्ण पाण्याने भरलेला आहे। आपण बघू शकता हा जो या ठिकाणी लाईनमन सुद्धा आलेले आहेत पाणी सोडण्यासाठी, परंतु या ठिकाणी आपण जर परिस्थिती पाहिली तर भयानक परिस्थिती अशी आहे। आपण जर पाहिलं तर दोन्ही रस्ते जे आहेत पाण्याने भरून गेलेले आहेत। नालासोपारा रेल्वे स्टेशनला पुराचा वेढा पडलाय। नालासोपारा स्टेशन परिसरात पाणीच पाणी झालंय। इथल्या अनेक दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। दरवर्षी अशीच स्थिती असल्याची कैफियत नागरिकांनी व्यक्त केली आहे। माझ्या छाती एवढं पाणी या ठिकाणी झालेलं आहे। लोक या ठिकाणी या छातीवर पाण्यामध्ये वाट काढत चाललेलं आपण बघू शकता। या पाण्यामध्ये कसं वाट काढत आहे, या ठिकाणी जो पंप लावण्यात आलेला आहे तो पंप सुद्धा बंद का झालेला आहे। आपण पाहू शकता हा जो पंप आहे कुचकामी ठरलेला आहे। संपूर्ण परिसर जो आहे आपण समोर या ठिकाणी बघू शकतो कसे जे लोक आहेत या ठिकाणी वाट काढतायत आणि या वाट काढून ते कशा प्रकारे जात आहेत। हे संपूर्ण जी दुकानं ही पाण्याखाली गेलेले आहेत। काही लोक या ठिकाणी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। ही लोक सुद्धा खाली यायला धजत नाही, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगाल, कुठे चाललेत तुम्ही? हम आए हैं नालासोपारा वेस्ट से। पानी की बहुत दिक्कत है, पानी बहुत हर जगह भरा हुआ है। हर साल यही हाल है, पूरा पानी भरा रहता है। 3 से 4 दिन कंटिन्यू पानी भरा रहता है। सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका मुंबईची लाईफलाईन असणाऱ्या पश्चिम रेल्वेला सुद्धा बसलाय। नालासोपारा, वसई, विरार स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे। नायगाव वसई स्थानकादरम्यान रुळावर पाणीच पाणी झालंय। नालासोपारा का हाल बेहाल है। एवरी बारिश में यही हाल होता है, बट ये टाइम तो एकदम वर्स्ट सिचुएशन है। बहुत पानी भरा है, यहाँ तक पानी भरा, मतलब ऑलमोस्ट डूब के आ रही हूँ मैं नालासोपारा स्टेशन से। मत जाओ, अगर जरूरी नहीं है तो प्लीज। एक दिन का एलओपी चलेगा, जाके क्या करोगे? स्टेशन खड़े रहोगे, फिर आने के टाइम पे और बारिश होगी। जबाबदार आता काय, कोणावर ढकलणार जबाबदारी असं झालंय। तो बोलतो की तुम्ही केलं, एक बोलतो की आम्ही केलं, पण अशी परिस्थिती झाली आहे की कोण जबाबदारी घ्यायलाच तयार नाही। गाडीचा बोर्ड लावला होता विरारचा, पण अनाउन्समेंट वगैरे काय केलेली नाही की म्हणजे थांबणार किंवा का नाही। आणि त्यानंतर माहिती पडलं की पूर्ण ट्रॅकमध्ये पाणी भरलेलं आहे। मग आता तिथून आम्ही चालत आलेलो आहे। नालासोपाऱ्याला तर मुसळधार पावसाचा सर्वात मोठा फटका बसलाय। रात्रभर धो-धो बरसणाऱ्या पावसाने विरार आणि नालासोपाऱ्यातील रहिवाशांची दैना उडाली आहे। या पावसानं महानगरपालिकेच्या नाले सफाईच्या कामाची पोलखोल केली आहे। नालासोपारा पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात भराव करून रस्ते तयार केले आहेत। ब्रिज बांधण्यात आलेले आहेत। त्यामुळे नेहमी वाहून जाणारा पाण्याचा लोट यावेळी अडकल्यामुळे नालासोपाऱ्यात प्रचंड प्रमाणात पाणी साचलंय। ही सकाळी 5:30 वाजल्यापासून अशा प्रकारे पाणी इथे जमा झालेलं आहे। जे पाणी कमी व्हायचे काही नावच नाही आणि महानगरपालिकेने काही नालेसफाई काही व्यवस्थित केलेली नाही, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवत आहे। पालिकेकडे एवढेच मान्य आहे, त्यांनी येऊन अत्यावश्यक असून हे पाणी कमी करायचं, रोड खुला करायचा त्यांनी।
पाणी कुठं काढायचं, कोणते ड्रेनेज जाम झालेले आहे ते ओपन करून त्यांना पाणी काढून द्यायचा, रस्ता सुरळीत करायचा. वसई नालासोपाऱ्यातील अनेक भागांना पाण्याचा वेढा पडला. अनेक भागांमध्ये कमरे एवढं पाणी साचलंय. रहिवाशी इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्यानं इमारतीमधील वाहनं पाण्याखाली गेली आहेत. नालासोपाऱ्याप्रमाणे विरारच्या अनेक भागातही पावसाचं पाणीच पाणी साचलंय. शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले, त्यामुळे या भागांना पाण्याचा विळखा पडल्यानं नागरिक बेहाल झाले. विरारमधील बहुतांशी भागात पाणी साचल्यानं स्टेशन परिसरात येणाऱ्या नागरिकांना मोठ्या मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. मी आत्ता वसई येथील भोईपाडा या परिसरात आहे आणि आत्ता आपण बघू शकतो मी स्वतः पाण्यात उभी आहे आणि इकडची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे. पुढे जाऊन गाड्या अडकलेल्या आहेत. आपण इथे दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो एक ट्रक जाऊन पुढे थांबलेला आहे. भले दोन्ही बाजूच्या रस्त्यांची वाहतूक थांबवलेली आहे. रस्त्यावरती पूर्ण पाणी आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथून वाहतूक पुढे जाऊ शकत नाही आणि हा जो रस्ता आहे तो मुख्य रस्ता आहे वसई रेल्वे स्टेशनकडे जाणारा आणि नालासोपारा रेल्वे स्टेशनकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरची वाहतूक आपण बघतोय ही पूर्ण बंद झालेली आहे. परवडणारी घरं असल्यानं मुंबईतील सर्वसामान्यांनी वसई, विरार आणि नालासोपाऱ्यात घरं घेतली. या शहरात इमारती बांधून विकास झाला. मात्र इथल्या महापालिकांनी योग्य त्या पायाभूत नागरी सुविधा उभारल्या नाहीत. याचाच फटका दरवर्षी वसई, विरार आणि नालासोपारा पट्ट्याला बसतोय. दरवर्षी पावसाळ्यात भेडसावणाऱ्या या नरक यातनांमधून सुटका कधी होणार असाच प्रश्न इथले सर्वसामान्य नागरिक विचारतायत. वैदेही कर्णिकसह विजय देसाई, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. नालासोपारा आणि विरार